नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान आणि जीएसचं काय महत्व आहे याचं आपल्याला उदाहरण काल झालेल्या सोलापूरच्या ग्रामीण पोलीस भरतीच्या पेपरमध्ये दिसून आलंय. सोलापूरच्या पेपरमध्ये 100 पैकी जवळपास 75च्या वरती प्रश्न हे सामान्यांच्या संदर्भात आले. त्याच्यामुळे मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये मराठी, मॅथ, रिझनिंग याची तयारी करत असताना जीएस कडे तुमचं दुर्लक्ष किंवा कानाडोळा होता कामा नये याची खबरदारी तुम्हाला घ्यायची. म्हणूनच मित्रांनो, जीएस मुळे आपला निकाल हुकवू नये किंवा जाऊ नये याच्यामुळेच आपण पोलीस भरतीच्या संदर्भातले जे पेपर आहे त्याच्याविषयीतले सामान्य ज्ञान जीएस चे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर, त्याचं अचूक विश्लेषण आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला जो पेपर आहे तो आहे नाशिक पोलीस भरती 2024 चा. मुंबई आणि पुण्याचा ज्याचा ग्राउंड बाकी आहे त्यांना आजच्या या जीएसच्या लेक्चरच्या सेशनचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आजचं आपलं लेक्चर सुरुवात करूया नाशिक पोलीस भरती 2024 चा. चला मग मित्रांनो, याच्यातला पहिला प्रश्न काय, तर पहिला प्रश्न महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या संदर्भात आलेला आहे. काय आलेला आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वर्गवारीनुसार अचूक चढता क्रम लावा. अचूक चढता क्रम विचारला, हायरक्रेसी, खालून वरच्या पदाकडे. पहिला पर्याय शिपाई, हवालदार, नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक. दुसरा पर्याय मित्रांनो नाईक, शिपाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हवालदार. तिसरा पर्याय शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. आणि चौथा पर्याय नाईक, हवालदार, शिपाई आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आपल्याला माहित जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, हे 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर, अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 3. सगळ्यात पहिले तो शिपाई, जी सध्या तुम्ही आता परीक्षा देताय ती. त्याच्यानंतर येतो असतो नाईक, शिपाईच्या वरचा नाईक. त्याच्यानंतर येतो असतो हवालदार, ज्याला आपण हेड कॉन्स्टेबल म्हणतो. आणि त्याच्यानंतर येतो मित्रांनो सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे असिस्टंट पीआय, सहाय्यक पोलीस निरीक्षक. हे 4 पदांचा क्रम आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये चढत्या क्रमानुसार. म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचं जे पद आहे ते कुठले? शिपाई आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलातलं राज्यातलं सर्वोच्च पद कुठले? तर महासंचालक. कुठले? महासंचालक. मग सध्या आपल्या लक्षात ठेवायचंय सर्वोच्च पद कुठलं मित्रांनो? महासंचालक. सध्या जे महासंचालक आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर रश्मी शुक्ला आहे. सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? रश्मी शुक्ला आहे. लक्षामध्ये. आणि महाराष्ट्र पोलीस दलाचं जे मुख्यालय हे कुठे मित्रांनो? मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. चला मित्रांनो, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? पोलीस दलामध्ये संशोधन करणारी संस्था कुठली? 4 पर्याय दिले मित्रांनो. एनसीआरबी, 2 रॉ, 3 बीपीआरडी आणि तिसरं डीआरडीओ. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 3. किती आहे? 3. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था बीपीआरडी. बीपीआरडीचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो? बीपीआरडीचा लॉंग फॉर्म बघा, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च डेव्हलपमेंट. लक्षामध्ये. हा कशाचा फॉर्म, फुल फॉर्म मित्रांनो? बीपीआरडीचा, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च डेव्हलपमेंट. हा कशाचा फॉर्म आहे? या बीपीआरडीचा. आता ही जी बीपीआरडी आहे याचं काय मित्रांनो? पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे. पोलीस दलाचं आधुनिकीकरण कसं करता येईल, काय सांगितलेलं आपण? पोलीस दलाचं आधुनिकीकरण कसं करता येईल त्या संदर्भातली काम करणारी बीपीआरडी संस्था आहे. या संस्थेची स्थापना मित्रांनो 1970 मध्ये झालेली. कधी झाली? 1970 मध्ये. ठीक आहे. आणि सध्या या बीपीआरडीचे जे प्रमुख आहे, हे जे बीपीआरडीचे प्रमुख आहे मित्रांनो सध्या, हे सध्या राजीव कुमार आहे. लक्षामध्ये. तर अशा प्रकारे ही संस्था आहे ज्याची स्थापना 1970 मध्ये झालेली आहे. त्याचं फुल फॉर्म हा काय? ब्युरो पोलीस रिसर्च डेव्हलपमेंट असा आहे. उद्देश काय? तर पोलीस दलाचं आधुनिकीकरण करणारी संस्था आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ पहिले जे एफआयआर होते, एफआयआर कसे करायचो? पहिले आपण लेखी लिहायचो, हाताने लिहायचो. परंतु आता 2013-14 नंतर काय झालं? एफआयआर आता ऑनलाईन झालेली. बरोबर आहे. मग आता हे काय झालेलं? पोलीस दलाचं आधुनिकीकरण झालेलं. हे त्या संदर्भातली बीपीआरडी संस्था आहे. एनसीआरबी काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो.
म्हणजे दरवर्षी किती गुन्हे दाखल झालेले, कोणते गुन्हे दाखल झाले त्या संदर्भातली संस्था आहे. रॉ कुठली आहे? तर रिसर्च अनालिसिस विंग भारताची गुप्तचर संस्था आहे. आणि डीआरडीओ काय आहे? तर डीआरडीओ संस्था ही त्या ठिकाणी लष्कराशी संदर्भात संशोधन करणारी संस्था आहे. तर आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 बीपीआरडी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे? जसं की आपला तिरंगा आहे ना, तर तिरंगावर काय आपला अशोक चक्र आहे. तसं मग त्या ठिकाणी पोलिसाच्या ध्वजावर कुठले ते विचारलेले. एक हाताचा पंजा, दोन सिंह मुद्रा, तीन चरखा की चार अशोक चक्र. चार पर्याय दिलेले मित्रांनो. आपला काय विचारलं? पोलीस ध्वज. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 हाताचा पंजा. लक्षामध्ये काय? हाताचा पंजा. उजव्या हाताचा पंजा हा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावरती अभयदर्शक चिन्ह आहे. ओके, चला. मग हाताचा पंजा आहे. जो पोलीस ध्वज आहे तो कुठल्या कलरचा आहे? तो गडद निळ्या कलरचा आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा जो ध्वज आहे तो कुठल्या कलरचा आहे? गडद निळ्या कलरचा. एक. नंबर 2, महाराष्ट्र राज्याचे पोलीस जे मासिक आहे ते आहे दक्षता. कुठलं आहे? दक्षता. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कुठलं आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे. काय वाक्य आहे? सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे. म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. आलं लक्षामध्ये? आणि महाराष्ट्र राज्याचा जो रेझिन डे, महाराष्ट्र राज्याचा पोलीस दलाचा जो स्थापना दिवस आहे तो कुठला आहे मित्रांनो? तो 2 जानेवारी आहे. किती आहे? 2 जानेवारी. मग 2 जानेवारी का आहे? तर 2 जानेवारी 1961 ला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पुन्हा एकदा रिपीट करतो, 2 जानेवारी 1961 ला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या पोलीस ध्वजाला हा ध्वज प्रदान केलेला आहे. त्यामुळे 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिन डे म्हणून साजरा केला जात असतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो हाताचा पंजा आणि ध्वजा गडद निळ्या कलरचा किंवा रंगाचा आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. 69 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे. गुप्तवार्ता प्रबोधिनी, प्रबोधिनी म्हणजे अकॅडमी. ठीक आहे. 4 पर्याय, 1 पुणे, 2 मुंबई, 3 ठाणे आणि 4 नाशिक. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी याला इंग्रजीमध्ये म्हणतात मित्रांनो महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. काय म्हणतात? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. याचं मुख्यालय कुठे ते विचारले. 1 पुणे, 2 मुंबई, 3 ठाणे, 4 नाशिक. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 पुणे. कुठे? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठे हो? तर पुण्यामध्ये हडपसर इथे ठिकाण आहे. पुण्यामध्ये कुठे? हडपसरला या एम-आय-चं सेंटर आहे. म्हणजे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. ठीक आहे. याची स्थापना कधी झालेली बघा, तर मुंबईवरती जो 26/11चा जो अटॅक झालता, 26 नोव्हेंबर 2008 ला अजमल कसाब आणि त्याच्या अतिरेक्यांनी जो हल्ला केलता, यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचे किंवा सुरक्षा यंत्रणातल्या त्रुटी निदर्शनास आल्या. त्या त्रुटी दूर करून नव्याने पोलीस दलाच्या संदर्भातला महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीची स्थापना करण्यात आली. कधी? तर ती स्थापना करण्यात आली मित्रांनो 2009 मध्ये. कधी स्थापना करण्यात आली? ऑक्टोबर 2009 मध्ये महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याचं मुख्यालय कुठे? पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये कुठे? हडपसर येथे त्याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, चला पुढचं घेऊया. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामी. आता दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? 1 सीआयडी, 2 सीबीआय, 3 रॉ, 4 एनआय. 4 पर्याय दिले मित्रांनो. विचारलेला प्रश्न काय? दहशतवादाच्या संदर्भातली तपास करणारी यंत्रणा कोणती? तर 4 पर्यायापैकी अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 एनआयए. कुठले? एनआयए. आता एनआय म्हणजे काय? एनआयए. एनआय म्हणजे काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणा असा एनआयचा फुल फॉर्म आहे. 1. नंबर 2, याची सुद्धा स्थापना काय झाली? याची सुद्धा स्थापना मुंबईवरती जो 26/11चा हल्ला झाला, या 26/11चा हल्ला झाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणातल्या त्रुटी निदर्शनास आल्या. त्या त्रुटी दूर करण्याकरता 1. नंबर 2,
दहशतवादाला नियंत्रण करण्याकरता किंवा समाप्त करण्याकरता. 2. नंबर 3, दहशतवादाला जे धनपुरवठा किंवा आर्थिक पुरवठा करतात त्याच्या मुसक्या होण्यासाठी NI ची स्थापना केली. आलं लक्षामध्ये? मग NI च्या मार्फत काय होतं, दहशतवादाचा जे प्रचार करताय, दहशतवादाला जे मदत करताय, त्यांना अरेस्ट केले जातील आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. थोडक्यामध्ये काय, दहशतवादावर नियंत्रण आणणारी संस्था कुठली, तर NIA ही राष्ट्रीय स्तराची यंत्रणा आहे. आणि याची जी स्थापना मित्रांनो, याची स्थापना ही 2010 मध्ये झाली. त्यात झाली 2010 मध्ये. आणि या NIA चे सध्या जे प्रमुख आहे ते आहे मित्रांनो मराठी व्यक्ती सदानंद दाते. कोण आहे? सदानंद दाते. सदानंद दाते हे सध्या NIA चे काय महासंचालक आहे. कोण आहे? महासंचालक आहे. DGP सध्या NIA या गुप्तचर सॉरी NIA या तपास यंत्रणेची. ठीक आहे, चला हा झाला आपला पुढचा प्रश्न. आता याच्या पुढचा प्रश्न बघू. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे? इंटरपोल संदर्भात प्रश्न आलाय. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे? एक लंडन इंग्लंडला, 2 लिओन फ्रान्सला, 3 बर्लिन जर्मनीला, 4 न्यूयॉर्क अमेरिकेला. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. आता बघा आपण जे काही प्रश्न यापूर्वी बघितलेले नाशिक संदर्भातल्या पेपरमध्ये, तर सगळे प्रश्न आतापर्यंत जे बघितलेले ते तरी किमान प्रश्न हे पोलीस यंत्रणा आणि भारताच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा संदर्भातले आलेले प्रश्न आहेत. म्हणजे सिलेबस सोबत या बाबीचा सुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे? 4 पर्याय. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 लिओन फ्रान्स. काय? लिओन फ्रान्स. मी नेहमी सांगत असतो फक्त आपण प्रश्न आणि उत्तर बघत नाही, उत्तराचं विश्लेषण बघत नाही, तर प्रश्नाचा जो विचारलेला त्याचा अर्थ सुद्धा समजून घेत असतो. इंटरपोल म्हणजे काय मित्रांनो? इंटरपोलचा अर्थ होतो आंतरराष्ट्रीय पोलीस. इंटरपोलचा अर्थ काय? आंतरराष्ट्रीय पोलीस. आलं लक्षामध्ये? मग या इंटरपोलचं काम काय? इंटरपोलचं काम आहे जे जगातले देश आहे, ज्या देशामधले जी पोलीस यंत्रणा आहे, ही पोलीस यंत्रणा एकमेकांशी किंवा एक दुसऱ्याशी जी गुन्हेगारी आहे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी त्याचं नियंत्रण करण्यासंदर्भात किंवा समाप्त करण्यासंदर्भात एकमेकांना सहकार्य करण्याचं आणि समन्वय करण्यासाठी ही यंत्रणा आहे. आलं लक्षामध्ये? रिपीट करतो. जगातले जे काही देश आहे, या देशातले जी पोलीस आहे, हे पोलीस दुसऱ्या देशाशी किंवा एकमेकाशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी एक दुसऱ्या देशातल्या पोलिसांशी काय करतात? संपर्क करतात, एकमेकांशी सहकार्य करतात, एकमेकांशी समन्वय करतात. आलं लक्षामध्ये? हे कोण आहे? इंटरपोल. ओके. म्हणजे भारत अमेरिकेशी, अमेरिका इंग्लंडशी, इंग्लंड ऑस्ट्रेलियाशी या पद्धतीने. म्हणजे देशाच्या कायद्याचे बंधनं झुगारून आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी नियंत्रित करणारी इंटरपोल ही संस्था आहे. आणि या इंटरपोल संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. काय ब्रीदवाक्य आहे? त्या ठिकाणी कनेक्टिंग सेफ फॉर द इंडिया सॉरी कनेक्टिंग सेफ फॉर द वर्ल्ड. लक्षामध्ये हे काय ब्रीदवाक्य कोणाचं? इंटरपोलचं. तर उत्तर काय आपलं त्या ठिकाणी लिओन फ्रान्सला याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न मित्रांनो 72 नंबरचा. आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कुठे आहे? मेडिटेशन सेंटर विपश्यना म्हणजे 1 इगतपुरी, 2 सुरगाणा, 3 कळवण, 4 बागलाण. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी विपश्यना केंद्र हे पर्याय क्रमांक 1 आहे इगतपुरी. कुठे? इगतपुरी. इगतपुरी ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र आहे. विपश्यना म्हणजे ध्यानधारणा, ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन. लक्षामध्ये तर आहे लक्षामध्ये. तर हे कुठे मित्रांनो? हे इगतपुरी तालुक्यात आहे. नाशिक जिल्ह्यातल्या एस.एन. गोयंका असं त्याचं नाव आहे पूर्ण. काय? एस.एन. गोयंका यांच्या मार्फत इगतपुरी येथे मेडिटेशन सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. साधारणतः 1970च्या दरम्यान स्थापन करण्यात आलंय आणि मुंबई आग्रा महामार्गावर आहे ते. कुठे? मुंबई आग्रा या महामार्गावर हे इगतपूर आहे. त्याला त्या ठिकाणी धम्मगिरी सुद्धा असं म्हणतात. काय म्हणतात? धम्मगिरी. आलं लक्षामध्ये? या इगतपुरीला सेंटरला. आणि हे मित्रांनो आशिया खंडातलं काय म्हणतो मी? आशिया खंडातलं सगळ्यात मोठं विपश्यना केंद्र मेडिटेशन सेंटर कुठे असेल तर ते मित्रांनो इगतपुरीला. आलं लक्षामध्ये? इगतपुरी म्हणजे नाशिकमध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. 73 नंबरचा. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ येथे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कुठे? 4 पर्याय दिले. एक पिंपळगाव, दुसरं लासलगाव, तिसरं देवळा आणि चौथे निफाड. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3
लासलगावला या ठिकाणी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. निफाड म्हणजे काय? निफाड नाशिक जिल्ह्यातला तालुका आहे आणि भारतातलेच नाही तर संपूर्ण आशिया खंडातले. बघा, म्हणजे नाशिकला तो मान मिळालेला आहे. नाशिकच्या लासलगाव आणि निफाड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होत असतं आणि हा कांदा आपण संपूर्ण जगभरामध्ये त्या ठिकाणी निर्यात करत असतो. मात्र मित्रांनो, या ठिकाणी सरकारने 40% निर्यात शुल्क लावलेले कांद्याच्या निर्यातीवरती. एक्सपोर्ट ड्युटी किती लावली? 40%. त्याच्यामुळे काय झालं? 40% लावल्यामुळे काय झालं? कांद्याचे भाव त्या ठिकाणी झाले परदेशामध्ये हे घेऊन लागले. त्याच्यामुळे पाठीमागे शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. आणि अनेकदा पाठीमागे वाजपेयी सरकार सुद्धा कांद्यामुळे पडलेले. कांदा काय करतो? कांदा हा सरकार पाडण्याची सुद्धा त्या ठिकाणी हिंमत राखून आहे. आलं लक्षामध्ये? आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं वजन आहे. आलं लक्षामध्ये? तर निफाड तालुक्यामध्ये लासलगाव इथे आशिया खंडातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. आलं लक्षामध्ये? पुढे 74 नंबरचा प्रश्न. मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? मराठी भाषा दिवस. 1 22 मार्च, 2 27 फेब्रुवारी, 3 11 फेब्रुवारी की 4 29 जानेवारी. 4 पर्याय दिले मित्रांनो. विचारलेलं का आपल्याला? मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन याच्यासाठी पर्याय मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी हा आपला मराठी भाषा दिवस आहे. मग 27 फेब्रुवारी का बरं आहे? तर 27 फेब्रुवारीला वि. शिरवाडकर म्हणजे तुम्ही म्हणतात त्याला विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कोण? कुसुमाग्रज. बरोबर आहे. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी. त्याच्यामुळे 2013 पासून जो आहे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हणतात? कुसुमाग्रज. आणि मराठी सॉरी दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण आहे? विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे. आता मराठी भाषा दिवस जर 27 फेब्रुवारी आहे, तर त्या ठिकाणी याला असं सुद्धा म्हणतात, मराठी भाषा गौरव दिवस सुद्धा म्हणतात. किती? 27 फेब्रुवारीला. परंतु मराठी राजभाषा दिवस जर विचारला, मराठी राजभाषा दिवस, तर मराठी राजभाषा दिवस मित्रांनो हा 1 मे आहे. महाराष्ट्र स्थापना दिवस आहे ना, तो आहे. मराठी भाषा गौरव दिवस म्हटलं तर 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी का? कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने. आणि मराठी राजभाषा दिवस म्हटलं तर 1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब येथे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब येथे आहे. 1 कळवण, 2 भगूर, 3 सुरगाणा, 4 त्र्यंबकेश्वर. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2. लक्षामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे. तर या पर्याय क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी काय केलंय? त्यांचं जन्मस्थळ दिलेलं आहे कुठं? भगूर येथे त्यांचं जन्मस्थळ आहे. आलं लक्षामध्ये? कुठे त्यांचं जन्मस्थळ? भगूरला जन्मस्थळ आहे. ठीक आहे. मग आता स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? यांच्याविषयी बरंच काही इतिहास लिहिलाय. वादग्रस्त सुद्धा आहे, चांगला पण आहे आणि वादग्रस्त सुद्धा आहे. फक्त महत्वाचे हायलाइट सांगतो ते लक्षात ठेवायचे आपल्या पोलीस भरतीसाठी, जीएस साठी. नंबर 1 काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी कुठे भोगलेली आहे? तर ते त्यांनी अंदमानच्या तुरुंगात भोगलेली आहे, सेल्युलर जेलमध्ये. कुठे भोगलेली आहे? अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये. 1 नंबर 2 जे अंदमानचं जे एअरपोर्ट आहे त्याला वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिले. कुठे? अंदमानच्या. 2 नंबर 3 सावरकरांना ही भारतातली नाही तर जगातली अशी एकमेव व्यक्ती ज्यांना 2दा जन्मठेपेची शिक्षा झाली. कितीदा? 2दा. 3 नंबर 4 यांच्या 2 महत्वाच्या संघटना आहे लक्षात ठेवायच्या. एक आहे मित्रमेळा संघटना. कुठली? मित्रमेळा. आणि त्या संघटनेचं त्यांनी रूपांतर केलं पुढे जाऊन. त्याचं नाव दिलं अभिनव भारत. काय नाव दिलं? अभिनव भारत. या 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सावरकरांच्या संदर्भात. आलं लक्षामध्ये? सोबत त्यांचे बरेच काही साहित्य सुद्धा आहे. उदाहरणार्थ 6 सोनेरी पाने किंवा 1857 स्वातंत्र्य समर किंवा पहिले स्वातंत्र्य युद्ध असं बरंच काही आहे. ठीक आहे. तर उत्तर काय? भगूर जे नाशिक जिल्ह्यातल्या देवळालीच्या जवळ येतं. देवळाली जी आपली आहे ना, त्यानंतर तुमची कॅन्टोन्मेंट आहे ना, छावणी बोर्ड त्याच्या जवळ भगूर हे येत असतं. ठीक आहे. चला मग उत्तर काय आपलं? भगूर. 76 नंबरचा प्रश्न आहे. कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंब वर्षांनी होते. कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंब वर्षांनी होते. 4 पर्याय दिले. 1 12, 2 6, 3 3 आणि 4 9
किती वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन होते? तर मित्रांनो अचूक पर्याय क्रमांक 1, 12 वर्षांतर कुंभमेळ्याचे आयोजन होते. किती वर्षांतर? 12 वर्षांतर. ठीक आहे. चला 2 हायलाइट बघूया, 2 महत्वाचे स्पष्टीकरण बघू. सगळ्यात पहिले स्पष्टीकरण काय? कुंभमेळा म्हणजे काय हो? तर तुम्ही ऐकलं असेल, की ज्यावेळेस स्वर्गामध्ये किंवा वरती देवभूमीमध्ये त्या ठिकाणी समुद्र मंथन सुरू होतं. बरोबर आहे? समुद्र मंथनामधून जे काही रत्न बाहेर पडले, ज्याच्यामध्ये हलाल विष निघलं, जे महादेवानं पिलेलं आहे. बरोबर आहे? तर समुद्र मंथन आहे, तर त्याच्या निमित्तानेच दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. मग समज असा आहे, की ज्यावेळेस समुद्र मंथन सुरू होतं, त्याच्यातून जे अमृत बाहेर पडलं, त्या अमृताचे थेंब 4 ठिकाणी पडलेले. किती ठिकाणी? 4. आणि ते 4 ठिकाणच म्हणजे त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो. मग कुठल्या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो? तर ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले उत्तराखंड मधलं हरिद्वार. उत्तराखंड मधलं हरिद्वार. दुसरं उत्तर प्रदेश मधलं प्रयागराज. उत्तर प्रदेश मधलं प्रयागराज. तिसरं एमपी मधलं उज्जैन आणि चौथं आपल्या महाराष्ट्रातलं नाशिक. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आलं लक्षामध्ये? मग आपल्याला भेटलंय 12 आणि 4 ठिकाणी कुंभमेळा होत असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. त्रिगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? 1 इगतपुरी, 2 येवला, 3 नांदगाव, 4 सुरगाणा. हा असा जिल्ह्याचा प्रश्न असल्यामुळे डिटेलमध्ये प्रश्न येत असतो. तर लक्षात ठेवायचं त्रिगळवाडी किल्ला हा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. इगतपुरी तालुक्यात येत असतो. ठीक आहे. पुढचा टिंबटिंब या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाराचा वध केला. टिंबटिंब या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाराचा वध केला. 1 अनंत कानडे, 2 वासुदेव देशपांडे, 3 काशीराम फडणवीस, 4 यापैकी नाही. मित्रांनो प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनंत कानेरे. आलं लक्षामध्ये? अनंत कानेरेंनी 1909 मध्ये कधी 1909 साधारणतः डिसेंबर 1909 मध्ये नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये या ठिकाणी अनंत विष्णू कानेरे असं पूर्ण नाव आहे. या अनंत कानेरेने जॅक्सनचा वध केला. कोणाचा? जॅक्सनचा वध केला नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये. आणि हे अनंत कानेरे कोण आहेत? तर अनंत कानेरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते किंवा सक्रिय कार्यकर्ते होते किंवा सक्रिय क्रांतिकारक होते. आणि त्याबद्दल जॅक्सनचा वध केल्याबद्दल नंतर त्यांना फाशी सुद्धा झाली. ठीक आहे. तर जॅक्सनचा वध अनंत कानेरे केलाय 1909 केलाय. विजयानंद थिएटरमध्ये केला आणि अभिनव भारतचे ते क्रांतिकारक होते किंवा सदस्य होते. अभिनव भारत संघटना कोणाची? ती स्वातंत्र्य सावरकरांची संघटना आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला? महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? 1 अप्पर वर्धा, 2 जायकवाडी, 3 गोसी खुर्द आणि 4 कोयना. 4 पर्याय दिले मित्रांनो. विचारलेलं काय? सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय क्रमांक 4 कोयना. आलं लक्षामध्ये? कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. सर्वात मोठा म्हणजे किती हो? जवळपास 1960 मेगावॅट वीज निर्मिती तिथे केली जात असते. किती केलं जात असते? 1960 1960 मेगावॅटची निर्मिती कोयनाच्या या जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून होत असते. कोयना काय? तर कोयना आपल्याला माहिती आहे धरण आहे. कोयना धरण कुठल्या नदीवरती? तर कोयना नदीवरती धरण आहे. कोयना नदी कुठे? पाटण तालुक्यात आहे. पाटण तालुका कुठे? सातारा जिल्ह्यामध्ये. आणि कोयना नदी कोणाची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? रिपीट. सगळ्यात मोठा प्रकल्प कोयना आहे. कोयना धरण आहे. कोयना धरण कुठे? कोयना नदीवरती. कोयना नदी कोणाची उपनदी? कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना धरण कुठे? पाटण तालुक्यात आहे. पाटण तालुका कुठे? सातारा जिल्ह्यात आहे. किती वीज निर्मिती होते? 1960 मेगावॉटची वीज निर्मिती होते. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतो? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना प्रकल्पाला किंवा कोयना धरणाला. ठीक आहे. आणि याच्यातल्या पाण्याला काय म्हणतात? याच्यातल्या पाण्याला म्हणतात शिवाजी सागर. काय म्हणतात? शिवाजी सागर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. भारताचे 29वे राज्य कोणते? भारताचे शेवटचे राज्य कोणते? 29वे. आता भारत राज्य किती? 28. बरोबर आहे. पण ते चेंज करून आता 28 झाले. याच्यापूर्वी किती होते? 29. बरोबर आहे. मग भारताचे 29वे राज्य कोणते? 1 मिझोराम, 2 सिक्कीम, 3 तेलंगणा, 4 झारखंड. 4 पर्याय दिले मित्रांनो. आपल्याला माहिती आहे या पर्यायाचा प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. काय? तेलंगणा. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा 2019 मध्ये 370 कलम रद्द करून काढून घेतला. ज्यावेळेस जम्मू काश्मीर होतं
त्यावेळेस ते राज्य होतं. आता काय 2 केंद्रशासित प्रदेश झाले, एक काश्मीर आणि दुसरं लडाख. बरोबर आहे. मग आता ते मायनस करून किती राहिले राज्य 28. मात्र ते असताना किती होते 29. मग 29 राज्य कुठलं तेलंगणा. तेलंगणा कधी निर्माण झालं? ते निर्माण झालं बघा जानेवारी 2014 मध्ये. कधी निर्माण झालं? जानेवारी 2014 मध्ये. कुठल्या राज्यातून निर्माण झाले? ते आंध्र प्रदेश राज्यातून निर्माण झाले. कुठल्या राज्यातून निर्माण झालं? आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. नाशिकचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहे? नाशिकचा पेपर म्हणजे नाशिकचा प्रश्न येणारच आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी कोण आहेत? एक प्रवीण गडाम, दोन आशिमा मित्तल, तीन जलज शर्मा आणि चार अशोक करंजकर. चार पर्याय दिले मित्रांनो. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 जलज शर्मा हे नाशिकचे काय आहेत? जिल्हाधिकारी आहेत. जलज शर्मा कोण आहे? नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत सध्याचे. ठीक आहे. हे कधीचे? हे 2014च्या बॅचचे आय एस अधिकारी. कधीचे? 2014च्या बॅचचे आय एस अधिकारी आहे. मूळचे कुठले होय? हे मूळचे हरियाणा राज्याचे. कुठले? हरियाणा राज्याचे. परंतु त्यांचा केडर काय? यांचा केडर महाराष्ट्र केडर आहे. यांचा केडर कुठले? महाराष्ट्र केडरचे जलज शर्मा आहेत. ओके. तर 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलज शर्मा हे नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत? पुन्हा नाशिक संदर्भात प्रश्न आला बघा. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत? एक बीजी शेलार, दोन दत्तात्रय कराळे, तीन संदीप कर्णिक की चार विक्रम देशपांडे. चार पर्याय दिले मित्रांनो. मी नेहमीच सांगत असतो ज्या जिल्ह्यातला तुम्ही फॉर्म भरलेला आहे, ज्या जिल्ह्याचा पेपर आहे, त्या जिल्ह्याचं आपल्या जिल्हा नावाचं एक छोटं पुस्तक येतं, ते बारकाईने वाचायचं. एक नंबर 2 करंटची अपडेट त्या जिल्ह्या संदर्भातली ठेवायची, म्हणजे त्या जिल्ह्याविषयी आलेला कुठलाही प्रश्न आपला चुकणार नाही. ठीक आहे. तर हे चार पर्याय दिले मित्रांनो. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 दत्तात्रय कराळे हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती? आता नाशिकचा प्रश्न सोपा आहे. याच्यात काय जास्त डिस्क्रिप्शन द्यायची गरज नाही. नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे? एक 11, दोन 15, तीन 14 आणि चार 13. तर नाशिक शहरातील संख्या मित्रांनो 14 पर्याय क्रमांक 3 आहे. किती? 3. लक्षात ठेवायचं पोलीस स्टेशनचा सगळ्यात प्रमुख बॉस कोण असतो? तो असतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक. कोण असतो? वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा पोलीस स्टेशन मधील सर्वोच्च मोठा अधिकारी असतो. एक आणि पोलीस निरीक्षक हे असे एक पद आहे जे रिक्रुटमेंटनं भरलं जात नाही. हे पद कसं भरलं जातं? पदोन्नतीने भरलं जातं. पदोन्नती म्हणजे कसं मित्रांनो? प्रमोशनने भरलं जाणारं पद आहे पीआय पद. कुठलं? पोलीस निरीक्षक. ओके. चला पुढचा प्रश्न. नक्षलबाडी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? आपण म्हणतो ना नक्षलवादी नक्षलवादी हे कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलेलं आहे. नक्षलवाडी हे गाव आहे. तर पर्याय दिले मित्रांनो बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल. चार पर्याय दिले. पुन्हा एकदा करतो. बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल. तर प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगालमध्ये नक्षलबाडी हे गाव आहे. कुठे? पश्चिम बंगालमध्ये नक्षलबाडी गाव आहे. ओके. तर त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मी सांगू इच्छितो जे नक्षलवाडी गावाच्या संदर्भात काय आहे तर चारू मुजुमदार काय चारू मुजुमदार लक्षामध्ये चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी 1967 मध्ये कधी 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या सरकारविरुद्ध क्रांती केली सत्तेविरुद्ध क्रांती केली आवाज उठवला कोणी चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी 1967 मध्ये बंगालच्या सरकारविरुद्ध सत्तेविरुद्ध लक्षामध्ये आणि हा आवाज उठवल्यानंतर त्यांनी हिंसक क्रांतीला सुरुवात केली कुठली हिंसक आणि जे चारू मुजुमदार आहे ते चीनच्या जे माओ होता जो नेता त्याचा प्रशंसक होता त्याचा फॅन होता आपल्या भाषेत ठीक आहे त्याच्या आयडिओलॉजीचा फॅन होता आणि माओ हा हिंसेचं समर्थन करणारा होता म्हणून त्या ठिकाणी 1967 ला क्रांतीला सुरुवात झाली आणि तिथून मग भारतभरामध्ये नक्षलवाद पसरत गेलेला आहे ठीक आहे तर नक्षलवाडी आपण म्हणतो नक्षलवाद तर नक्षलवाद हे एका गावाचं नाव आहे पश्चिम बंगाल मधल्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे
एक कळसुबाई, दुसरे भैरवगड, तिसरे साल्हेर आणि चौथं घनचक्कर. महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं मित्रांनो, पहिल्या नाही. तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई, भैरवगड, साल्हेर, घनचक्कर. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. याची उंची किती? 1567 मीटर. किती आहे? 1567 मीटर. आणि कुठे येतंय? हे नाशिक जिल्ह्यामध्ये. कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्यात मोठं कुठलं आपलं? कळसुबाई, ते 1646 मीटरचं आहे. आणि ते कुठे येतं मित्रांनो? ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. कुठं? अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. आलं लक्षामध्ये? तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कुठले? साल्हेर. कुठले? साल्हेर. ते कळवण तालुक्यात येतं. ठीक आहे? पुढे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान टिंब वेळ लागतो. म्हणजे सूर्य जसा निघाला तसं पृथ्वीवर सूर्यप्रकाश येण्यासाठी वेळ किती लागतो? हा भूगोलचा प्रश्न आलाय. 8 सेकंद, 2 8 मिनिटे, 3 8 तास की 4 1 दिवस. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? तर मित्रांनो, अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 8 मिनिटे. किती? 8 मिनिटे. तर त्याचा परफेक्ट आन्सर असेल मित्रांनो, 8 मिनिटे जवळपास 20 सेकंद वेळ लागतो. किती लागतो? 8 मिनिटं 20 सेकंद. प्रकाशाचा वेग आहे मित्रांनो 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. किती आहे? 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. आणि पृथ्वीपासून सूर्य हा 14,96,00,000 किलोमीटर आहे. किती? 14,96,00,000 किलोमीटर आहे. मग 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंदाला असं जर तुम्ही गणित केलं तर सहज लक्षात येईल की सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ लागतो. किती लागतो? 8 मिनिटं 20 सेकंद. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया. बाबरी मस्जिद किंवा बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला? जी 1992 ला जी बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जी दंगल उसळली त्याची चौकशी करण्यासाठी कुठला आयोग नेमण्यात आला? एक माजी न्यायमूर्ती गरिमा सिंह आयोग, 2 माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण आयोग, नंबर 3 माजी न्यायमूर्ती श्रीमती ऋतुराज अवस्थी आयोग आणि माजी न्यायमूर्ती वर्मा आयोग. फक्त महाराष्ट्रातच नाही मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात दंगली उसळली. बघा 1947 ला जी भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्या फाळणीत सुद्धा मुस्लिमांच्या मनात जेवढी कटुता निर्माण नाही केली तेवढी कटुता मुस्लिमांच्या मनामध्ये हिंदूविषयी किंवा भारताविषयी या बाबरी मस्जिदच्या विध्वंसामुळे निर्माण झाली. आणि उरली सुरली जी काय म्हणतात द्वेष जो निर्माण झाला तो 2002च्या गुजरातच्या गोध्रा हत्याकांडानंतर निर्माण झाला. या ज्या दंगली मित्रांनो हिंदू मुस्लिम असेल किंवा देशाची एकता नष्ट करणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल आणा किंवा ते न होऊ देणं हे तुमच्या आमच्याच हातात आहे. आलं लक्षामध्ये? तर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी जो आयोग होता त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण आयोग. आलं लक्षामध्ये? तर 1992 ते जवळपास 97 दरम्यान जवळपास 5 वर्ष या आयोगाने काम केलेलं आहे. उत्तर काय? न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण आयोग. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया. तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? 1 निफाड, 2 सिन्नर, 3 चांदवड, 4 येवला. 4 पर्याय दिले मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 येवला. येवला येथे तात्या टोपेंचा जन्म झालेला आहे. ठीक आहे? आता येवला आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये, बरोबर आहे? मग तात्या टोपे संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया. तर बघा 1857 चा जो उठाव झाला, 1857 चा जो उठाव झाला, तर 1857 च्या उठावामध्ये कानपूर कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. कानपूरमध्ये कोण होते संस्थानिक? नानासाहेब पेशवे होते. कोण होते? नानासाहेब पेशवे. तर नानासाहेब पेशवे मार्फत कानपूरचं 1857च्या उठावामध्ये नेतृत्व जे केलेलं आहे ते कोणी नेतृत्व केले? तात्या टोपेंनी नेतृत्व केले. कोणी केले? तात्या टोपे. तात्या टोपेंनी जवळपास 2 वर्ष लढा दिला ब्रिटिशांशी. किती वर्ष दिला? 2 वर्ष. परंतु पुन्हा आपल्या भारतीय काही लोकांच्या फिंद पत्तुरीमुळे म्हणजे थोडक्यात काय त्या ठिकाणी मानसिंग नावाचा एक राजा होता छोटा. मानसिंग याने काय केलं? त्या ठिकाणी गद्दारी केली, फंद फितुरीपणा केला. ब्रिटिशांशी तो सामील झाला, ब्रिटिशांशी हातमिळवणी केली आणि त्या ठिकाणी तात्या टोपेला त्यांनी पकडून दिलं ब्रिटिशाकडून. तात्या टोपेल जसं पकडलं तर कालांतर मित्रांनो 2 वर्षानंतर 1859 ला शिवपुरी इथे तात्या टोपेला काय देण्यात आलं? फाशी देण्यात आली. आलं लक्षामध्ये? तर तात्या टोपेला एवढं लक्षात ठेवायचं मानसिंगच्या दगाफटक्यामुळे ते पकडले गेले. 1859 ला त्यांना फाशी मिळाली. 1857 च्या लढ्यामध्ये कानपूरचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. सन 2024 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
कोणास देण्यात आला? 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? 1. चंद्रकुमार नलगे, 2. भारत ससाने, 3. रवींद्र शोभणे की 4. अशोक सराफ. 4 पर्याय दिले मित्रांनो. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 रवींद्र शोभणे यांना 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. आलं लक्षामध्ये? आणि हा पुरस्कार कशा संदर्भात आहे? तर साहित्याच्या संदर्भात. कशा संदर्भात आहे? साहित्याच्या संदर्भात. ठीक आहे. आता याचं थोडकं विश्लेषण बघूया मित्रांनो. हा जो विंदा करंदीकर पुरस्कार आहे हा जवळपास 2013-14 पासून द्यायला सुरुवात केली. एक याचं काय आहे याच्यामध्ये 5 लाख रुपये रोख दिले जातात. पुरस्काराच्या स्वरूपामध्ये काय आहे? 5 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह. ओके. प्रशस्तीपत्र, मानचिन्ह आणि 5 लाख रुपये हे विंदा करंदीकर पुरस्काराचं स्वरूप आहे. एक. नंबर 2 हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत दिला जातो. कोणामार्फत दिला जातो? महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत दिला जात असतो. 3. नंबर 4 हे जे रवींद्र शोभणे हे मूळचे नागपूरचे. कुठले? नागपूरचे. ठीक आहे. आणि आता पाठीमागे म्हणजे मागच्या वर्षी त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अंमळनेरला 97 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. कितवं? 97 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं? जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरला. तर त्या अंमळनेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा हेच रवींद्र शोभणे होते. आलं लक्षामध्ये? तर उत्तर काय मित्रांनो? 2024चा विंदा करंदीकर पुरस्कार रवींद्र शोभणे यांना मिळालेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बस एवढेच होते. हा. बघा मित्रांनो, आजचे नाशिकचे जीएस संदर्भातले आपण प्रश्न घेतलेले, प्रश्नाचं उत्तर विश्लेषण घेतले. ज्यांचे पेपर बाकी आहे त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. या व्हिडिओ संदर्भातले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे विश्लेषण आवडलं असेल तुम्ही त्या संदर्भात कमेंट करा. तुमचे काय विचार असतील सजेशन सांगू शकता. ठीक आहे. उद्या किंवा लवकरच आपण उरलेला पुणे किंवा दुसऱ्या जिल्ह्यातला सुद्धा पोलीस भरतीचा पेपर आपण घेऊन येऊ, ज्याचा तुम्हाला पुन्हा एकदा फायदा होईल. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.